नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी. का ते तुम्हाला लगेचच कळेल. इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय. तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया. तर चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट, जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल. तयार आहात ना? मग चला सुरुवात करूया. पाहूयात आजचा दिनविशेष. साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली होती. श्यामची आई ही पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी 9, 1933 रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. इसवी सन 1953 साली या पुस्तकावर आधारित असलेला श्यामची आई याच नावाचा चित्रपट देखील पडद्यावर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता पाहूयात इतिहासातील महत्त्वाच्या घटना. आज स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू झाली होती. 1871 पासून दर शतकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील 1951ची भारताची जनगणना ही 9वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना असं मानलं जातं. आज लॉस टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरुवात झाली. डेव्हिस कप हा पुरुषांच्या टेनिसमधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाद्वारे आयोजित केली जाते आणि दरवर्षी 150हून अधिक स्पर्धक देशांमधील संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. ही जगातील सर्वात मोठी वार्षिक सांघिक क्रीडा स्पर्धा. आता पाहूया जन्मदिवस आणि पुण्यतिथी. आज स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. सावरकर बंधूंनी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तीपर रचना लघु अभिनव माला मध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे हाच मित्रमेळा अभिनव भारत या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते. आज इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचा जन्मदिवस. उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून खेळणारे लेकर हे क्रिकेट इतिहासातील एक महान फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जातात. 1956 मध्ये त्यांनी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या कसोटी सामन्यात 19 विकेट्स घेऊन एक अतुलनीय विश्वविक्रम केला, ज्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला लेकर्स मॅच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामन्यात पराभूत केले. आज चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांची पुण्यतिथी. राजाभाऊ दत्तात्रय परांजपे ज्यांना राजा परांजपे म्हणून ओळखलं जातं, ते मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट उद्योगातील एक भारतीय अभिनेते, निर्माता आणि लेखक होते. त्यांनी ग. दी. माडगूळकर आणि सुधीर फडक्यांच्या स्थानिक गजराज नावाच्या बॅनरखाली मराठी पर्यायांची उपलब्धता केली. आज चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ यांची पुण्यतिथी. शोभना समर्थ या मराठी चित्रपटांमधील अभिनेत्री होत्या. भारतातील बोलपटांच्या आरंभीच्या काळात कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या शोभनाबाईंनी इसवी सन 1935 साली पडद्यावर झळकलेल्या विलासी ईश्वर या मराठी चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते.